शंभू पहिल्यांदा दिवसा आलाय. सो चला आता आम्ही निघालोय घरी जायला. गाडीत बसलं की खाणं सुरू करतो शंभू. माझं पण असंच आहे, तोंड चालूच पाहिजे घरी येईपर्यंत. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. पार्थ शंभूने याचं नाव ठेवलंय गणपती. आणि शंभू स्वतः कोण आहे सांग बरं? शंभू हनुमान आहे. ए पार्थ, आता शंभू आणि गुरुची मस्ती बघा. हा चला खेळा जा. फक्त पळापळी करता दोघं जण. गुरु ये, तू कर ये. गुरु कर दाखव. तुला नाही जायचं खेळायला? हा चला हनुमान जा भागो. चल हनुमान. शंभू बाय केलं सगळ्यांना. खाली ठेव आम्ही चप्पल म्हणा खाली ठेव. कोण म्हणे? शंभू तू कधी येणार आहे आता? वा दिवाळीला यायचंय. बाय करा सगळ्यांना. पार्थ बाय. त्या काकांना बाय करा. बाय करा. गुरुला पप्पी देऊन दे. त्याला रडायला येतोय शंभू चालला तर. त्याला खेळायला नको. ए बंब्या बंब्या बाय. हा पिल्लूला बाय करून दे. हा मग म्हण ना तू. म्हण पिल्लू म्हण त्याला. पिल्लू बाय. दुलूला बाय करा. दुलूला. सो चला आता आम्ही निघालोय घरी जायला. तर आम्ही पुणे स्टेशनला आलेलो आहोत. शंभू सो आम्हाला घरून इतकी निघायची घाई झाली. आई आणि मन्नू सोडायला आले होते, पण लगेचच बस येऊन गेली होती. त्यामुळे आम्ही तिथलं काही शूटच करता आलं नाही. लगेच बसलो आणि आता स्टेशनला आलो. गाडी आली आहे आमची, पण प्रचंड गर्दी दिसते. आज पहिलाच डबा आमचा दिसतोय IS1. चला जळगाव. शंभू कुठे चालला तू? नाही रे बाबू, जळगावला. पुण्याला तर आहोतच आपण. आता जळगावला चाललोय. जळगाव चाललोय बेटू. आता जळगावला जायला निघालेलो आहोतच. आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. शंभूला सगळ्यांनी खूप मस्त बाय बाय केलं. सगळे मिस करत होते. गुरु तर रडायलाच लागला, कारण शंभू त्याच्याबरोबर रोज खेळायचा ना. आणि आम्ही गाडीत केक आणलाय. सो आमचं 15 नंबरचं सीट आहे. हाय आपा. आणि याचं इकडे 23 नंबरचं सीट आहे. गाडीत बसलं की खाणं सुरू करतो शंभू. माझं पण असंच आहे, तोंड चालूच पाहिजे घरी येईपर्यंत. आत्ता झालं ते बैस. सो प्रतीक आबोली आलेत बाय बाय करायला. शंभू म्हणतो या. त्यांना आम्हाला इतकी घाई झाली की आम्ही सगळ्यांना घरी बाय बाय केलं आणि बस स्टँडला येऊन थांबलो. आणि आम्ही पोचतो तेवढ्यात बसही आली. त्यामुळे कसं तरी घाईमध्ये बसमध्ये बसलो, कारण ती बस जास्त वेळ थांबत नाही. आणि सिटी बस जी असते ती. त्यामुळे आईला आणि मन्नूला बाय करायचं राहूनच गेलं आमचं. त्यात भरपूर दिवस राहिलं यावेळेला माहेरी आईकडे. मज्जा आली मात्र. हो बाय बाय. असं का? बाय बाय करायचं सगळ्यांना. आम्ही आतापर्यंत रात्रीचाच प्रवास जास्त केलाय. त्यामुळे शंभू पहिल्यांदा दिवसा आलाय हे ना आपा. शंभू पहिल्यांदा ट्रेनचा सफर दिवसा. आतापर्यंत रात्रीच होतो. त्यामुळे त्याचं ना काउंट करणं झालंय की मी सगळे सीट्स मोजतो म्हणून. पटकन कोणाशी मैत्री होऊन जाते त्याची. त्याला सगळे सपोर्ट करताय की बघ काउंटिंग कर नंबर्स. या जेवायला 12:30 झाले आणि दौंड स्टेशन आलेलं आहे. आता आम्ही जेवण घेऊयात. शंभूला करोड्यांची भाजी आणली आहे आणि मला अंकुरला फुलगोबीची भाजी, लोणचं आणलंय आणि पोळ्या. शंभू शंभूला लोणचं पोळी दे, आवडतीये. आप्पा झोपून गेले. याला झोप येत नाही बघ शंभूला. आपल्या पडलाय नुसता.
माझी झोप होऊन गेली आहे, मी पण बसली आहे फक्त. झोप झाली आहे आमची आता आणि बाहेर पाऊस चालू झालाय. शंभू पाऊस आला, पाऊस. हा ट्रेन ओली झाली. मग आता काय करायचं? ट्रेन ओली झाली मग काय करायचं? मग आता काय करायचं सांग ना, तू सांग. वंदे भारत एक्सप्रेस आहे ही, ऑरेंज कलरची. आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय. ओ माझ्या पा बाहेर पा फोन. पाऊस किती मस्त आलाय. आता वाढलाय अजून पाऊस. कुठे आलं असेल आपा गाडी? मनमाड जवळ का? मनमाड जवळ. केवढा येतोय बघा ना समोरची गाडी. वाहून कशाला जाईल? धुतली जाते. आपल्या गाडीवर पण तर पाऊस पडतोयच ना. इकडे बघ, या बाजूला इकडच्या खिडकीत बघ, तिथे पाऊस येतोय. आपण विरुद्ध बाजूला आहोत म्हणून आपल्याकडे नाही येते. बघितलं बा किती जोरात आहे रे पाऊस. तू सांग काय म्हणतो? तू आवाज येतोयस ना मला. काय बनवते? व्हिडिओ. यस. झालं काय म्हणून चांदोबाचं? आम्हाला इथून चांदोबा स्पष्ट दिसतोय ना, त्यामुळे आता कोणतं गाणं म्हटलंस? भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का? हो हो, तो येतोय आपल्या बरोबर जळगावला. हा असं का? बरं. फायनली आम्ही जळगावला आलेलो आहोत. 8:30 वाजले. 8:31 झाले. आज लेट झाली आहे गाडी. सो गाईज घरी आलेलो आहोत. जेवण वगैरे झालं आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. आता झोपूयात. स्लीपरचं होतं आमचं रिझर्वेशन, त्यामुळे जास्त काही थकलो नाही. जर सिटिंगचं असतं तर मग पंचायत होते, कारण हालता येत नाही, डोलता येत नाही, अशातला प्रकार येतो. सो चला आता आम्ही घरी आलो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.